बुलढाणा येथे अन्याय अत्याचाराच्या विरोधात समता सैनिक दलाची एकसंघ चळवळ कार्यरत आहे। या समता सैनिक दलाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील जयस्तंभ चौकातील गांधी भवनात ध्वजाला मानवंदना देण्यात आली। यामुळे सामूहिक प्रतिज्ञा घेऊन शील, शौर्य आणि बलिदान या त्रिसूत्रींचं पालन कार्यकर्त्यांनी करावं असं आवाहन करण्यात आलं। समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक अभिव्यक्ती श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये प्रचिती प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून त्यानंतर जयस्तंभ चौकातून समता सैनिक दलाने शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलनाला सुरुवात केली। स्टेट बँक चौक, तहसील चौक मार्गे भ्रमण करत गांधी भवनात पथसंचलनाचा समारोप करण्यात आला। प्रजासत्ताक दिनानिमित्ताने समता सैनिक दलाची या ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना आलेले जे कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सन्मानाने या मानवंदनेला सन्मानित केले आणि या ठिकाणी मानवंदना दिल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणावर जाऊन आमची मानवंदना आणि आपलं संचालन करणार आहोत। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे समता सैनिक या ठिकाणी हे निर्माण केलेलं आहे। हे समता सैनिक निर्माण याच्यासाठी केलेलं आहे की जो आपल्या समाजावर अत्याचार होतो अन्याय होतो त्या अन्यायाला रोखण्यासाठी, अत्याचार थांबण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे समता सैनिक दल या ठिकाणी निर्माण केलं आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या ठिकाणी येऊन या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज सर्व या ठिकाणी समता सैनिक या ठिकाणी उपस्थित झालेले, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित झाले आणि जमले सर्व या ठिकाणी प्रत्येक समाजातून धर्मातून या ठिकाणी बांधव उपस्थित त्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी जर देशाला वाचवायचं असेल तर आपलं संविधान वाचवावं लागेल। आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, या ठिकाणी एक कवीने म्हटलेलं आहे की हिंदू के मंदिर से राम निकला, मुसलमान के मस्जिद से कुरान निकला, मुसलमान के मुझ से कुरान निकला और बुद्ध विहार से निर्वाण निकला, लेकिन ये भारत देश में मेरे बाबा साहेब का संविधान निकला। म्हणजे या जगाला या काळाची गरज आहे। आपण सर्वांनी या संविधानाला वाचावं आणि या देशाला वाचवावं अशी सर्वांना विनंती करतो। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।